नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 12 भरत वाक्य. ही मोरोपंत यांची कविता आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावाडो. सदत्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. म्हणजे काय तर चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात की नेहमी सज्जन माणसांची मैत्री करावी. सुविचार सुवचने कानावर तुमच्या पडावेत. बुद्धीचे बुद्धीचे मांद्य बुद्धी म्हणजे बुद्धीचे वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी. काम वासनेविषयी संपूर्णतः नावड निर्माण हो. भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद हो, निग्रहाने तिथून हटत नाही. जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधु सेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतो. आपले मन भक्ती मार्गात भवचरित्रात परमार्थात जडून राहू दे, असे मोरोपंत यांनी या कवितेच्या ओळीमध्ये सांगितले आहे. पुढे पहा. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सुदक्त मार्गी वळो, स्वतत्त हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. म्हणजे काय तर दृढ निर्धार कधीही टळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे. त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. स्वतः चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वतःची ओळख आत्मविश्वास वाढू दे. दुराभिमान गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरीत भस्मसात होऊ दे, असं त्यांनी या दुसऱ्या ओळीत सांगितलं आहे. तिसरी ओळ पहा. मुखी हरी वसो तुझी कुशल धामना माऊली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीर रूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन हो. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पुरवल्या जातात. तिन्ही जगात सर्व लोक इहलोक पाताळ म्हणजे तिन्ही लोकांमध्ये तिन्ही जगांमध्ये राहणारे जे भक्त आहेत त्या भक्तांवर तू कृपावंत हो. तशी माझ्या आश्रयाला आलेले शरण आलेले भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे, असे त्यांनी या ओळीत सांगितले आहे. या कविता तुम्हाला या कवितेचा भावार्थ नक्कीच समजला असेल. हे तुमच्या आचरणामध्ये बदल करावा यासाठी कवीने ही ओळी लिहिलेली आहेत. तुम्हाला आजची कविता व्यवस्थित समजलीच असेल, हो की नाही? धन्यवाद.